Hello friend, welcome back again SYBA class in the subject of agriculture economics अर्थात द्वितीय वर्ष कला वर्गाच्या विशेष विषय एक कृषी अर्थशास्त्र या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि अर्थशास्त्र अकादमीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो. मित्र हो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोऑपरेटिव्ह फार्मिंग हा शेती मशागतीचा महत्त्वाचा प्रकार अभ्यासला. या व्याख्यानामध्ये आपण आणखी एक महत्त्वाच्या प्रकाराबद्दल अभ्यास करणार आहोत. हा महत्त्वाचा प्रकार म्हणजे करार आणि कंत्राटी शेती, ज्याला आपण ॲग्रिकल्चर अँड कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट अँड कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असं सुद्धा म्हणतो. करार किंवा कंत्राट हा शेती जो मालक असतो आणि शेती प्रत्यक्षामध्ये जो कसणारा असतो, जो शेतीमध्ये उत्पादन करणारा असतो, मशागत करणारा असतो, या दोन पार्ट्यांमध्ये होत असतो. सुरुवातीच्या काळामध्ये आपण अभ्यासलं आहे किंवा ऐकलं आहे की ब्रिटिश भारतामध्ये 3 प्रकारच्या जमीन कसण्याच्या पद्धती होत्या: जमीनदारी, रयतवारी, महालवारी. वेगवेगळ्या ब्रिटिश कर्नलने किंवा त्या ब्रिटिश प्रमुखांनी भारतातल्या या पद्धती विकसित केल्या होत्या आणि ज्याच्यातून ते शेतीची मशागत करत होते. त्या काळापासून भारतामध्ये ही पद्धती प्रचलित आहे. जमीनदाराकडनं म्हणजे मोठ्या प्रकारचे जमीनधारक जे असतात त्याला आपण जमीनदार असं म्हणतो. त्या जमीनदारांकडून लहान लहान शेतकऱ्यांनी जे शेतीचा व्यवसाय करू इच्छित आहेत, ज्यांना कुठल्याही क्षेत्रामध्ये रोजगाराचा पर्याय उपलब्ध नाही, आणि अशी कुटुंब त्या जमीनदाराकडून जमिनीचा काही भाग मशागत करण्यासाठी करार स्वरूपामध्ये किंवा कंत्राट स्वरूपामध्ये मिळवतात, ज्याला आपण नंतर कुळ असं म्हटलं गेलं. जमीनदारांची ती कुळं होती. ही कुळं वर्षानुवर्षे जमीनदाराच्या त्या दिलेल्या जमिनीवर मशागत करून शेती उत्पादन करत आणि त्यातील काही भाग जमीनदाराला दिला जात असे आणि काही भाग हा स्वतः ते आपल्या उदरनिर्वाहासाठी, दिनचर्येसाठी ठेवत असत. म्हणजे अशा प्रकारचं शेती मशागतीचं स्वरूप हे पूर्वी भारतामध्ये होतच. त्यानंतर जिथे जिथे जमिनीची मालकी ही सरकारची असेल, सरकारसुद्धा लोकांना मशागत करण्यासाठी अशा प्रकारची जमीन करार स्वरूपावर किंवा कंत्राट स्वरूपावर देत असे. परंतु स्वतंत्र भारतामध्ये अशा पद्धतीने करार स्वरूपातल्या आणि कंत्राटी स्वरूपातल्या शेतीचं मालकी हक्कामध्ये रूपांतर झाल्याचं दिसतं. कुळ कायदे, ज्यांनी कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर, अशा स्वरूपातल्या घोषवाक्याने अनेक प्रकारची कुळं ही जमिनीची मालक झालेली भारतात दिसतात. भारतामध्ये सिलिंग ॲक्ट आल्यामुळे किमान जमीन धारणा कायदा आणि कमाल जमीन धारणा कायदा अस्तित्वात आल्यामुळे जमिनीच्या पुनर्वाटपाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाला, ज्याला आपण जमीन सुधारणा कायदे असंही म्हटलं गेलं. लँड रिफॉर्म. जमीन सुधारणा कायद्यांच्या माध्यमातून जमीनदारांचं जमिनीवरचं जो प्रभाव होता तो फार कमी झाला आणि जे लोक प्रत्यक्षात जमीन कसत होते परंतु ते जमीन मालक नव्हते, अशा लोकांना स्वातंत्र्योत्तर काळात या कायद्यांच्या सुधारणांचा पार्ट म्हणून जमिनीचे मालक करण्यात आला.
आणि मोठ्या प्रमाणात कुळ पद्धती ही नष्ट करण्यात आलेली दिसते. म्हणजे सुरुवातीला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अशा प्रकारच्या शेती मशागतीच्या स्वरूपाचा अवलंब भारतामध्ये होत होता. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जमीन सुधारणा कायद्यांच्या अंतर्गत कुळांना जमिनीची मालकी मिळाली. स्वातंत्र्यानंतर तर 1990 पर्यंत अशा प्रकारच्या शेत जमिनीचं जे व्यवस्थापन आहे ते खाजगी मालकीचा भाग म्हणून आतापर्यंत सुरू आहे हे आपल्याला दिसून येतं. आत्ताचं जे 1990 नंतरचं जे नवीन आर्थिक धोरण आहे, या नवीन आर्थिक धोरणामध्ये पुन्हा अशा प्रकारच्या करार आणि कंत्राटी शेतीला महत्त्व मिळून आलेलं दिसतंय. म्हणजे एक वेळ अशी होती की खूप मोठ्या प्रमाणातल्या जमिनीची मालकी जमीनदारांकडे होती आणि जमीनदारांचं प्रमाण एकूण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये फार कमी होतं आणि म्हणून एकूणच राजकीय व्यवस्थेवर सुद्धा जमीनदारांचा फार मोठा प्रभाव होता आणि त्यामुळे जमिनीवर अवलंबून असणारा, पोट भरण्यासाठी अवलंबून असणारा मोठा वर्ग लोकसंख्येचा होता, जो दारिद्र्यात आणि बेरोजगारीत खितपत पडलेला होता. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काही प्रमाणामध्ये हा जो लोकसंख्येचा मोठा फार्ट आपण उल्लेख करतोय, तो शेतीचा मालक बनल्यामुळे त्याच्या दारिद्र्याचा आणि बेरोजगारीचा प्रश्न बऱ्यापैकी सुटला. जमिनीच्या मशागतीच्या संदर्भात सरकारी स्तरावरनं विविध प्रकारच्या योजनांची निर्मिती करून त्याची अंमलबजावणी करून शेतीशी संबंधित कृषी उद्योग आणि बाजार संस्थांची निर्मिती करून शेतमाल किंमत आयोग निर्माण करून शेती क्षेत्राला बऱ्यापैकी स्थिर आणि प्रगतीवर आणण्याचं काम सरकारच्या धोरणांनी केलेलं आपल्याला दिसून येते. परंतु गेल्या 70 वर्षामध्ये, स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये गेल्या 70 वर्षामध्ये शेतीच्या स्वरूपात जे बदल होणं अपेक्षित होतं, शेतीच्या माध्यमातून जे परिवर्तन लोकांमध्ये होणं अपेक्षित होतं, तसं झालेलं दिसत नाही. शेतीच्या विविध प्रकारच्या योजना ह्या काहीच राज्यांमध्ये विकसित झालेल्या दिसतात. तिथला शेतकरी वर्ग हा सधन झालेला दिसतो, पण भारतातल्या अन्य भागामध्ये मात्र शेतीचं स्वरूप अत्यंत सामान्य आणि शेतकऱ्याला दारिद्र्यातून बाहेर न काढण्यात किंवा दारिद्र्याच्या संदर्भातल्या संकल्पनेतून ते बाहेर काढू शकलेले दिसत नाही. आणि म्हणून तिथला शेतीवर आधारित असणारा जो घटक आहे तो रोजगारासाठी शहरांकडे मोठ्या प्रमाणात मायग्रेट होताना दिसतो. म्हणजे शेतीवर अवलंबून असणारा लोकसंख्येचा खूप मोठा घटक दारिद्र्यात आणि बेरोजगारीत खिसपत पडलेला आजही दिसतो. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी स्थिती होती ते स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा आहे. त्याचं कारण असं आहे की 70% जमीन निसर्गावर अवलंबून आहे, 70% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. म्हणून शेतीतील एकूण लोकसंख्येतील हा खूप मोठा भाग जोपर्यंत आपण इतर क्षेत्रांमध्ये ट्रान्सफर करत नाही, स्थानांतरित करत नाही, तोपर्यंत शेतीवरचं हे अतिरिक्त असणारं अवलंबन लोकसंख्येचं आपल्याला विकासाच्या प्रवाहात आणता येत नाही. त्यासाठी आपल्याला दुसऱ्या इतर क्षेत्रांचा विकास करणं सरकारची फार मोठी जबाबदारी आहे. पण 1950 ते 90च्या या कालखंडामध्ये 12 पंचवार्षिक योजनांची आपण आतापर्यंतची अंमलबजावणी केली. शेतीला चांगलं स्वरूप आलं, परंतु या विकासाची जी विषमता निर्माण झाली ती मात्र तीव्र स्वरूपाची आपल्याला दिसून येते. आता आर्थिक सुधारणांच्या काळामध्ये पुन्हा जसं मी तुम्हाला सांगितलं की ॲग्रीमेंट अँड कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला फार महत्त्वाचं स्थान निर्माण झालेलं आहे. त्या काळामध्ये जमीन मालकांच्या, जमीनदारांच्या होत्या, कुळांकडे नव्हत्या. आता जमिनी कुळांच्या मालकीच्या झाल्यावर सुद्धा जमिनीच्या विकासामध्ये फारसा फरक झालेला दिसत नाही आणि म्हणून आत्ताचा जो प्रकार आहे तो कराराचा आणि कंत्राटीचा
कंपन्यांकडून शेतमालकांच्याकडे केलेला दिसून येत आहे. किंवा हा प्रवाह जो आहे आता बदललेला आहे. पूर्वी जमीनदार हा लहान शेतकऱ्यांना जमिनी देत होता. आता लहान शेतकरी कंपन्यांना ॲग्रीमेंट आणि कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून शेती देऊ शकतात. अशा पद्धतीचा एक नवीन प्रवाह आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये उदारीकरणाच्या या कालखंडामध्ये अस्तित्वात आलेला दिसतोय. आणि म्हणून भारतामध्येही अशा प्रकारची प्रक्रिया सुरू झालेली दिसते. आणि म्हणून भारताने यासाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन, विशेष आर्थिक क्षेत्राची निर्मिती केलेली दिसून येते. 1991 नंतर भारतामध्ये जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेतून फार मोठं महत्त्व करार आणि कंत्राट शेतीला आलेला दिसून येते. यामध्ये जसं मी सांगितलं तुम्हाला की मोठ्या कंपन्या, विदेशी भांडवलदार, देशी खाजगी व्यावसायिक आणि भांडवलदार, मोठ्या कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये शेती कराराने आणि भाड्याने घेण्याच्या धोरणाला स्वीकारत आहे. या प्रक्रियेला गतिमान करण्यासाठी भारत सरकारने विशेष आर्थिक क्षेत्राची, स्पेशल इकॉनॉमिक झोनची निर्मिती केलेली आहे. यामधून या प्रकारच्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये उच्च दर्जाचं बियाणं, खते, अवजारं आणि कीटकनाशकं, भांडवली सामुग्री इत्यादींचा वापर केला जाणार आहे. याच्या वापरातून मोठ्या प्रमाणात उत्पादन घडवून घेण्याचा प्रयत्न होणार आहे. यातून शेतीला एक व्यापारी दृष्टी म्हणून, व्यापारी शेती म्हणून बघितलं जाणार आहे. आणि त्यामुळे आधुनिक काळामध्ये करार शेतीला आणि कॉन्ट्रॅक्ट शेतीला फार महत्त्वाचं स्थान निर्माण झालं आहे. या बाबतीमध्ये आपण दोन गोष्टींचा दृष्टिकोन किंवा एक लॉजिक आपण लावू शकतो. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जमीनदारांच्या ताब्यात असलेल्या जमिनीचं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कुळांना वाटपाचं जे प्रमाण होतं, त्यावेळेस लोकांच्या असणाऱ्या गरजा, लोकसंख्येचं असणारं प्रमाण, याचा जर विचार केला की त्या काळामध्ये तेवढं उत्पादन सफिशियंट होतं असं म्हणता येईल. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये लोकसंख्येचा वेग वाढला, खाणाऱ्यांची संख्या वाढली. आज आपण 130 कोटीच्या जास्त लोक आहेत. जमीन वाढली नाही, कारण आपल्याला माहिती आहे की जमिनीचा नैसर्गिक पुरवठा स्थिर आहे. आणि म्हणून सखोल शेतीचा प्रयोग करणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जमिनीचा खाजगी मालकीचा हक्क मान्य केल्यामुळे मोठ्या प्रमाणात तुकडीकरण झालेलं आहे. सरासरी 1.6% हेक्टरचं जमिनीचं प्रमाण आहे. आणि अशा लोकसंख्येचं प्रमाण 86% जास्त आहे. लोकसंख्या वाढते आहे, जमिनीचा पुरवठा स्थिर आहे, पण जमीन तुकड्या तुकड्यात विभागली जात असल्यामुळे लोकांना, एकूण वाढत्या लोकसंख्येला तिच्या अन्नधान्य विषयक गरजा पुरवठा करण्याची फार मोठी समस्या भविष्यकाळात येऊ घातलेली आहे. जमिनीच्या खाजगी मालकी हक्कामुळे मागचे जे दोन प्रकार आपण पाहिले, सहकारी शेती आणि सामूहिक शेती, ती सुद्धा भारतासारख्या देशामध्ये अपयशी ठरत असल्यामुळे, जरी आपण कृषी प्रधान म्हणून घेत असतो तरी सुरुवातीच्या काळामध्ये कमी उत्पादकतेमुळे आपल्याला अन्नधान्याची आयात करावी लागत होती. तीच परिस्थिती आता सुद्धा जमिनीच्या तुकडीकरणातून आणि उपविभागनीकरणातून सुद्धा आपल्यावर भविष्यात येऊ शकते की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यातच निसर्गाचं परंपरागत असणारं परावलंबन जे आहे ते सुद्धा शेतीच्या खाजगी हक्कामुळे आपण कमी करू शकलो नाही. त्याच्यामुळे अल्पभूधारकांना आपल्या शेतीच्या तुकड्यामध्ये मोठ्या प्रमाणातल्या गुंतवणुका करता येत नाही.
आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तिचं सखोल शेतीमध्ये सुद्धा रूपांतरित करता येत नाही. म्हणजे अशा एकूणच परिस्थितीचा जो परिणाम आहे, तो परिणाम मोठ्या भांडवलदारांना शेतीच्या करार आणि कंत्राट शेती करण्यामध्ये अनुकूल ठरलेला दिसतो. आणि म्हणून नवीन आर्थिक धोरणामध्ये या करार शेतीला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे असं म्हणता येईल. आणि म्हणून मोठे कंपनीदार, मोठे कंपन्या, मोठे भांडवलदार, मोठे विदेशी एकूण जागतिक लोकसंख्येचा वाढता पसारा बघता अन्नधान्याच्या भविष्यातील मागणीचा आजच विचार करून त्याच्या पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून कंत्राटी शेतीचा वापर करून या कंत्राटी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सखोल शेतीचा प्रयोग करून उत्पादनाच्या पटीचं प्रमाण वाढवण्याचा प्रयोग मोठ्या कंपन्या करतील आणि त्यातून भावी काळातील अन्नधान्याचा पुरवठा हा सुलभ होऊ शकतो. अशा प्रकारच्या तत्त्वप्रणालीतून करार शेतीला आणि कंत्राटी शेतीला महत्त्व आलेलं आहे, हे आपल्याला मान्य करावे लागेल. या करार शेतीतून आपल्याला कशा पद्धतीचे फायदे भेटू शकतात किंवा याच्यापासून या ॲग्रिकल्चर स्ट्रक्चरिंगमध्ये कसे बदल होतील हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. कारण कंपन्या किंवा खाजगी मोठे जमीनदार या मशागतीमध्ये कृषी तज्ज्ञांची नेमणूक करतील. त्यातून पीक रचना, क्रॉप पॅटर्न निश्चित करतील. पिकांच्या देखरेखीसाठी आधुनिक व्यवस्था उभी करतील. कीड नियंत्रण, वेगवेगळ्या प्रकारच्या कालखंड मोसमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग वेगवेगळ्या पिकांवर येत असतात. त्या पीक कीड नियंत्रणाचं सुद्धा आधुनिक व्यवस्थापन केलं जाईल. यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन उपलब्ध होऊ शकेल. परिणामी अल्प उत्पादकतेची समस्या सुटून त्याचं रूपांतर अतिउत्पादनात होऊ शकते. म्हणून न्यून उत्पादनाच्या परिणामापासून शेतकऱ्याला संरक्षण भेटेल. त्याचे आर्थिक स्रोत हे सुरक्षित बनू शकतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर असतो तो म्हणजे साठवणुकीचा. वेअरहाऊसिंग सिस्टीम्स आजही ग्रामीण भागामध्ये पोहोचलेली नाही. शेतकऱ्याचा माल शेतातून डायरेक्ट मार्केटमध्ये जातो. एकूण पुरवठा जास्त बनतो, शेतमालाचे भाव डाऊन होतात. साठवण्याच्या व्यवस्थेचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाची किंमत योग्य प्रमाणात मिळत नाही आणि म्हणून शेतकरी कर्जबाजारी, शेती तोट्यात असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून मोठे भांडवलदार जर या व्यवसायामध्ये आले तर वाहतुकीची व्यवस्था आणि साठवणुकीची व्यवस्था, मालाच्या प्रतवारीची व्यवस्था इत्यादी आधुनिक पद्धतीने उभ्या करतील, ज्याच्यामुळे पिकाची सुद्धा नासाडी थांबेल. सध्या साठवणुकीचा म्हणजे भारतामध्ये जर एक पॅराडॉक्स आपण बघितला तर असं आपल्या लक्षात येईल की एकीकडे पिकांच्या संदर्भातलं रोगांचं प्रमाण, दुसरीकडे देशामध्ये असणारं कुपोषण आणि भुकेने मरणाऱ्या लोकांचं प्रमाण, दुसरीकडे शेतात पिकाचं होणारं नुकसान, सरकारने साठवणूक केलेल्या गोडाऊनमध्ये सडलेलं अन्नधान्याचं प्रमाण, सरकारकडेही साठवणुकीसाठी असणारी अपुरी व्यवस्था, त्यामुळे हजारो मिलियन टन उघड्यावर पडलेलं अन्नधान्य ते नासलं, असे अनेक प्रकारचे चित्र भारतामध्ये तुम्हाला आता अनुभवायला मिळत आहेत. अनेक प्रकारच्या बातम्या त्याच्या आपल्याला ऐकायला मिळत आहेत, वाचायला मिळत आहेत. म्हणजे एक विचित्र अवस्था भारतीय शेतीला दुर्दैवाच्या फेऱ्यामध्ये अटकवलेली दिसून येते. आणि अशा परिस्थितीमध्ये खाजगी क्षेत्रामध्ये शेतमालाच्या वाहतुकीचं
प्रतवारीचं, साठवणुकीचं गुणवत्तायुक्त असं काम होत असेल तर शेती आणि शेतमाल हा सुरक्षित आणि टिकाऊ बनू शकतो, ज्याचा परिणाम शेतकऱ्याचा उत्पन्नावर आणि राष्ट्राच्या उत्पन्नावर सुद्धा होऊ शकतो आणि अनमोल अशा अन्नधान्याच्या नासाडीचा सुद्धा बंदोबस्त करता येऊ शकतो. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या तोट्यांपासून शेतीचं आणि शेतकऱ्यांचं संरक्षण आपल्याला करता येऊ शकतं. या करार करणाऱ्या संस्था आणि कंपन्या या सगळ्या गोष्टी घडवून आणतील. त्यामुळे शेतकरी बऱ्याच प्रमाणात सुरक्षित होऊ शकतो असं म्हणता येईल. कंपन्या कागद निर्माण करण्यासाठी किंवा कागद कंपन्या, औषध कंपन्या, पशुपालन करणाऱ्या कंपन्या, सुबाबूळ, हळद, मुसळी, एरंडी, बांबू, शहामुर्गाचे फार्म इत्यादी उत्पादनासाठी शेतकऱ्यांशी करार करतील आणि या करारानुसार दिलेल्या हमीने हे माल या कंपन्या शेतकऱ्यांकडून विशिष्ट काळामध्ये खरेदी करतील, ज्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नाला सुरक्षित हमी प्राप्त होऊ शकेल आणि त्याची शेतीसुद्धा ही उत्पादक कार्यामध्ये अडकून राहिलेली दिसेल. सध्या आपल्याला मॉल संस्कृती अनुभवायला मिळते. एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या वस्तूंची आपल्याला खरेदी करता येऊ शकते आणि म्हणून मॉलमध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात मॉल विस्तारतील तितक्या मोठ्या प्रमाणात या कंपन्या शेतकऱ्यांकडनं दर्जेदार उत्पादन निर्मिती करून घेतील. त्यासाठी या कंपन्या या शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या आदानांचा पुरवठा करतील, ते खर्च करतील आणि गुणवत्तायुक्त शेतमाल निर्मिती करून त्याची खरेदी करून लोकांना मॉलच्या सहाय्याने विक्री करतील. फार मोठी पुरवठ्याची साखळी याच्यातून आपल्याला निर्माण होऊ शकते, परंतु हे सर्व यश दोघं बाजूने अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा या बदललेल्या परिस्थितीला स्वीकारलं पाहिजे आणि कंपन्यांनी सुद्धा दिलेल्या हमीप्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक न्याय प्रदान केला पाहिजे. तरच ही व्यवस्था फायदेशीर ठरू शकते. म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातील शेतीचं जे दैन्य आहे ते या प्रकारातून निकाली निघू शकते. या दृष्टिकोनातून काही फायदे आपल्याला निश्चितच या शेती मशागतीच्या प्रकाराचे पाहता येतात. पहिला फायदा असा सांगितला जातो, करार शेतीमुळे कृषी आदानावरील खर्चात बचत होईल शेतकऱ्यांची. परिणामी बँका व सावकारांच्या कर्जाच्या जाळ्यात शेतकरी जो अडकलेला आहे तो तेवढ्या प्रमाणात अडकणार नाही. त्याच्यानंतर पिकाचं नियोजन, त्याची बाजार उपयुक्तता, मूल्य, त्यानंतर तज्ज्ञांकडून त्यांना मिळत असणारा सल्ला हा शेतमालाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी अनुकूल असा ठरणार आहे. त्यानंतर शेतमाल किमती या करारानेच आधीच कंपन्यांशी ठरल्या गेलेल्या असल्यामुळे बाजार किमतींचा त्यांना धोका नसतो. परिणामी शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये एक स्थिरता आलेली दिसेल. त्यानंतर करार शेतीमुळे खरेदीदार संस्थेला उच्च प्रतीचा माल उपलब्ध होत असल्याने स्थानिक बाजाराच्या कक्षा आणि त्या बाजारांचा स्तर उंचावण्यास मदत होईल. त्यानंतर सेजमधील कंपन्यांमुळे ग्रामीण भागातील कृषी संबंधित पायाभूत सुविधा, पायाभूत संरचना, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात आणि जलद गतीने निर्माण होऊ शकतं, विकसित होऊ शकतं. या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रस्ते, साठवणूक गृहे, शीतगृहे, ज्याला आपण कोल्ड स्टोरेज आणि वेअर हाऊसिंग असं म्हणतो, त्याचबरोबर महत्त्वाचा विषय
जलसिंचन क्षमतांचा आहे, वाहतूक व दळणवळणाच्या सुविधांचा आहे. या सर्व इन्फ्रास्ट्रक्चरल निर्मितीमुळे शेतकऱ्याच्या खर्चामध्ये बचत होऊन उत्पन्नात वाढ होणार आहे. त्याचबरोबर शेतमालाला योग्य भाव, योग्य वजन मापे, वेळेवर भांडवल व आदानांचा पुरवठा, त्याबरोबर वेळेवर मोबदल्यांची प्राप्ती, यामुळे त्यांचं या स्तरावरचं होणारं जे शोषण आहे ते शोषणसुद्धा थांबेल, त्याच्यावर प्रतिबंध निर्माण होईल. अशा रीतीचे करार आणि कंत्राटी शेतीचे फार जबरदस्त असे फायदे शेतकऱ्यांना भेटू शकतात. भारतामध्ये यासाठी भारत सरकारने कृषी आणि पशुधन करार शेती व सेवा प्रोत्साहन आणि सुलभीकरण हा अधिनियम 1918 मध्ये संमत केलेला आहे. भारतात सरासरी जमीन धारणा जी आहे ते 1.6 हेक्टरची एवढी असल्यामुळे अशा प्रकारचा कायदा शेतीच्या विकासामध्ये एक आशेचा किरण निर्माण करताना आपल्याला दिसतोय. वरील सर्व फायदे दोन्ही बाजूने कराराचं प्रामाणिकपणे पालन केलं तर मात्र होऊ शकतात, अन्यथा वादविवाद आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची पण शक्यता आहे. या संदर्भामध्ये काही उदाहरणं आपल्याला पाहता येतील की हा जो 1918चा कायदा मी आपल्याला सांगितला, या कायद्यामध्ये सुद्धा सरकारने सुधारणा केलेली आहे आणि म्हणून या कायद्याला विरोध केला जातोय. काही ठिकाणी कंपन्यांनी शेतकऱ्यांशी करार करून सुद्धा शेतकऱ्यांचा माल विकत घेतला नाही किंवा त्याला शेतमाल खराब झाला म्हणून तो नाकारला, त्याच्यामुळे शेतकरी हा नुकसानीत गेला आणि त्यामध्ये शेतकऱ्याला कायदेशीर दाद मागण्याचा अधिकार नाही, अशा प्रकारच्या काही तरतुदींमुळे शेतकरी अडचणीत आलेला दिसतो. म्हणजे कायदा करत असताना जर शेतकरी अडचणीत येत असेल तर असा कायदा या शेती मशागत पद्धतीला विकसित करू शकत नाही किंवा या प्रकाराला. आणि म्हणून सध्याच्या एनडीए सरकारने जे कायदे केलेले आहेत, 3 विधेयकं जी आणलेली आहेत, या कायद्यांना अशाच प्रकारच्या काही कंपन्यांच्या बाजूने असणाऱ्या छुप्या तरतुदीचा या कंपन्यांचं हित संवर्धन करणाऱ्या तरतुदींचा छुपा अजेंडा या कायद्यांमध्ये असू शकतो. त्यामुळे शेतकरी या कायद्याला विरोध करत आहेत. म्हणून कंपन्यांचं हित साध्य झालं पाहिजे, शेतकऱ्यांचे हित साध्य झालं पाहिजे, अशा प्रकारचा मध्यममार्गी कायदा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सरकारने निर्माण केला पाहिजे. आहे त्या कायद्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मताप्रमाणे सुधारणा केल्या पाहिजे आणि त्या कायद्याची चांगली अंमलबजावणी करून सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही या कायद्याचा कसा फायदा होईल या संदर्भातली व्यवस्था सरकारने विकसित केल्यास करार आणि कंत्राटी कायदे भारतीय शेतीला मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरू शकतील, याबद्दल कोणत्याही प्रकारचा दुमत नाही. मित्रहो, सहकारी शेती आणि करार आणि कंत्राटी शेतीचा व्यावसायिक शेतीच्या दृष्टिकोनातून आपण विचार करावा. कोणत्याही प्रकारचे ॲग्रीमेंट करत असताना आपल्या संबंधित वकिलांना या कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करायला सांगा. आपली फसवणूक होणार नाही, कंपनी आपल्याला फसवणार नाही, याची सुद्धा आपण काळजी घ्या, शहानिशा करा, तरच अशा प्रकारच्या करारांना आपण मान्यता द्या. आपली सुरक्षितता, आपल्या शेतीची सुरक्षितता प्राधान्यक्रमावर ठेवा, अन्यथा आपली जुनीच पद्धती बरी आहे असंही म्हणण्याला आपल्याला वाव आहे. मित्रहो, करार आणि कंत्राटी शेतीबद्दल आपण आणखी अभ्यास करा, कारण ही पद्धती नवीन आहे, हिच्यामध्ये आणखी बदल होत जातील. या बदललेल्या परिस्थितीचा आपण भावी काळामध्ये सुद्धा सजग राहून, जागृत राहून याबद्दलचा अभ्यास केला पाहिजे. नाहीतर ब्रिटिश भारतामध्ये ज्या जमीनदारी पद्धती होत्या
त्या आता कंपनी पद्धती शेतीच्या संदर्भात निर्माण होऊ शकतात. विदेशी भांडवलदारसुद्धा शेतीवर आपली मालकी प्रस्थापित करतील आणि बहुसंख्य लोकांना शेतीपासून वंचित राहावं लागेल. आणि ही बाब भारतासारख्या ॲग्रिकल्चर कंट्रीला परवडणारी नाही. भारताच्या लोकशाहीने दिलेला संपत्तीचा अधिकार आपल्याला अबाधित ठेवायचा आहे आणि म्हणून बहुसंख्य लोकांच्या हिताच्या दृष्टीचेच फायदे कोणत्याही सरकारने निर्माण केले पाहिजे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. तरच या देशातील शेतकरी, शेती आणि लोकशाही ही जिवंत राहू शकते, सुदृढ राहू शकते. त्यासाठी आपण सजग असणं फार गरजेचं आहे. मित्रहो, या व्याख्यानामध्ये आपण इथे थांबतोय. दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपण दुसऱ्या शेती मशागतीच्या प्रकाराला अभ्यास करण्यासाठी भेटूया. तोपर्यंत आपण थांबतोय. नेहमीचं तेच पुन्हा आपल्याला आव्हान आहे. कोरोनापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण सजग राहा. शासनाने दिलेल्या गाईडलाईनचा प्रामाणिकपणे अंमल करा. आपली आणि आपल्या कुटुंबाची कोरोनापासून सुरक्षा ठेवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनाही सांगा. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत आपण इथेच थांबतोय. थँक्यू.